रायगड जिल्ह्यात सध्या शेकडो गाव आणि आदिवासी वाड्यांना भीषण पाणी टंचाईच्या झळा जाणवत आहेत। पाणी स्रोत अपुरे पडत असल्याने महिला वर्गाची पाण्यासाठी दाही दिशा अक्षरशः भटकंती सुरू आहे। पाण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत। रोह्यातील कुंडलिका नदी परिसरालगतची तीरावरील 26 गावे पिण्याच्या पाण्यासाठी पराकोटीचा संघर्ष करताना दिसत आहेत। पिण्याच्या पाण्यासाठी महिला आंदोलक आक्रमक झाले असून संतप्त महिलांनी प्रशासनाला या संदर्भात जाब विचारलाय। आम्हाला पाणी मिळेपर्यंत आम्ही आमचा लढा सुरू ठेवूच, भविष्यात हा लढा अधिक तीव्र करू असा इशारा संतप्त आंदोलक महिलांनी दिलाय। रोहा एमआयडीसीतील रासायनिक सांडपाण्याने कुंडलिका नदी दूषित झाली असल्यामुळे एमआयडीसीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सहाय्याने 26 गावांसाठी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली होती। मात्र या वाहिनीवर असंख्य ठिकाणी पाणी चोरी होत असल्याने गेली 14 वर्षे 26 गावे पाण्यापासून वंचित आहेत। वर्ष होऊन गेली आमचा हा लढा चालू आहे आणि आता 26 गावातल्या सगळ्या बायकांनी मिळून ठरवलंय की आता हा लढा आम्ही अंतिम टप्प्यापर्यंत नेणार। आम्हाला आमरण उपोषणाला बसायची वेळ का आली आणि ही वेळ येण्यासाठी कोण जबाबदार आहे? आम्ही कितीतरी वेळेस त्यांना आवेदनं दिली, पत्र दिली, स्वतः जाऊन भेटलो, पण एकाही आमच्या निवेदनाला या आपल्या प्रशासनानं कुठल्याही बाबतीमध्ये उत्तर दिलेलं नाहीये। एकदा झालं, दोनदा झालं, आम्ही जवळजवळ 4 महिने त्याच्या मागे पाठपुरावा करतोय। बरं, त्यामागे पैसा खर्च होत नाहीये का? असंही नाही। आतापर्यंत जवळजवळ अख्ख्या तालुक्यामध्ये म्हणाल ना 250 ते 300 कोटी रुपये खर्च झालेले आहेत। मग हे पैसे कोणाचे आहेत? हे आमच्या सर्वसामान्य जनतेचेच आहेत ना। आम्ही जो टॅक्स भरतो तोच टॅक्स इथे वापरला जातोय। मग या टॅक्स मागे जे पैसे वापरले जात आहेत, पाण्यासारख्या मूलभूत गोष्टीवरती जर आम्हाला न्याय मिळत नसेल, गावागावामधल्या बायकांच्या डोक्यावरचा हंडा जर उतरत नसेल, तर आम्ही न्याय मागू नये का? आणि मागायचं तर कोणाकडे? किती वेळेस गेलो तरी ते उत्तर द्यायला तयार नाहीयेत। प्रशासन जबाबदारी घेणार आहे का नाही? प्रत्येक वेळेस ह्याने त्याच्याकडे बोट दाखवायचं, त्याने याच्याकडे बोट दाखवायचं। एमआयडीसी म्हणते एमजीपी कडे जा, एमजीपी म्हणते एमआयडीसी कडे जा। एकही जण आपली जबाबदारी घ्यायला तयार नाही। बरं, तहसीलदारांकडे गेलो तर तहसीलदार म्हणतात की आमच्या आवाक्यातलं हे काम नाही, आमच्याकडे हे नाहीयेत। मग नक्की जायचं कोणाकडे? एकाने तरी याची जबाबदारी घ्यायला हवी। आणि आता आमचा शेवटचं एक आहे की आमच्या 26 गावामधल्या शेवटच्या गावापर्यंत प्रत्येक घराघरात पाणी हे पोचलं पाहिजे आणि ज्या अनधिकृत कनेक्शन आहेत पाईपलाईनला लावलेल्या त्या तोडल्या गेल्या पाहिजे। त्या तोडल्या तर आमच्या गावामध्ये सगळ्यांना पुरेसं मुबलक पाणी पुरवठा होणार आहे। पण त्यासाठी या अकार्यक्षम प्रशासनाने जबाबदारी घेऊन आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची आता गरज आहे। तहसीलदार येऊन गेले, एमजीपीचे साहेब होते, एमआयडीसीचे साहेब होते आणि बीडीओ मॅडम येऊन गेल्या। बघू आता, आम्ही त्यांच्या उत्तराची वाट बघतो। आम्ही आमचं जे काही मागणं होतं ते त्यांच्या पुढे मांडलेलं आहे। आमचं आमरण उपोषण तसंच चालू राहील। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।